मित्रांनो, एकदा विचार करा, जर भारताचा एक छोटासा तुकडा कापला गेला, तर देशाची तब्बल 8 राज्ये आणि 5 कोटींपेक्षा जास्त लोक मुख्य भारतापासून पूर्णपणे वेगळे होऊ शकतात. हा कोणताही काल्पनिक चित्रपट नाही, तर भारतासमोरील सर्वात मोठी भौगोलिक आणि सामरिक डोकेदुखी आहे. या अरुंद पट्टीला म्हणतात चिकन नेक म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉर. केवळ 22 किलोमीटरची ही अरुंद जमीन भारतासाठी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती शत्रूच्या नजरेतही सलत येत आहे. आजच्या 13 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की हा चिकन नेक नक्की काय आहे, चीनची नजर यावर काय आहे आणि भारताने हा भाग सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती चक्रव्यूह रचना केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला भारताच्या संरक्षणाचे असे पैलू समजणार आहेत जे कदाचित तुम्ही आधी कधीच ऐकले नसतील. पश्चिम बंगाल राज्यामध्ये वसलेला सिलिगुडी कॉरिडॉर हा एक अत्यंत अरुंद जमिनीचा पट्टा आहे. याची लांबी साधारण 60 किलोमीटर आहे, पण काही ठिकाणी याची रुंदी अवघी 21 ते 22 किलोमीटरची आहे. याच्या एका बाजूला नेपाळ, दुसऱ्या बाजूला बांगलादेश आणि वरच्या बाजूला भूतान आणि चीनची तिबेट सीमा आहे. एका कोंबडीच्या मानेसारखा हा आकार दिसतो, म्हणून याला चिकन नेक म्हटले जाते. जर तुम्ही या कोंबडीची मान कापली तर संपूर्ण ईशान्य भारत म्हणजेच आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीम हे मुख्य भारतापासून जमिनीच्या मार्गाने पूर्णपणे दूर. आता प्रश्न पडतो की येथे सर्वात मोठा धोका कोणापासून आहे? उत्तर आहे चीन. सिलिगुडी कॉरिडॉरच्या अगदी वर चुंबी व्हॅली आहे, जो चीनच्या ताब्यात असलेला तिबेटचा भाग आहे. ही चुंबी व्हॅली एका सुरीसारखी खाली भारताच्या दिशेने येते. चीन आणि सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये फक्त भूतानचे डोकलाम पठार आहे. तुम्हाला 2017चा डोकलाम वाद आठवतो का? चीन तिथे रस्ता बनवण्याचा प्रयत्न करत होता. चीनला डोकलामवर ताबा मिळवून सिलिगुडी कॉरिडॉरच्या आणखी जवळ यायचे होते. जर चीन डोकलामपर्यंत रस्ता बनवण्यात यशस्वी झाला तर युद्धाच्या काळात त्यांचे सैन्य अवघ्या काही तासात सिलिगुडी कॉरिडॉरवर येऊन भारताची ही मान दाबू शकते. चीनची ही रणनीती भारताला ईशान्य भारतात कोणतीही रसद किंवा सैन्य पाठवण्यापासून रोखण्यासाठी आहे. पण भारत ही शांत बसलेला नाही. भारतीय लष्कराला या धोक्याची पूर्णपणे कल्पना आहे. म्हणूनच सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी भारताने एक अभेद्य चक्रव्यूह तयार केला आहे. येथे भारतीय लष्कराची त्रिशक्ती कॉर्प्स तैनात आहे. याशिवाय सुकना येथे लष्कराचे मोठे मुख्यालय आहे. जवळच असलेल्या बागडोगरा आणि हात्सीमारा हवाई तळांवर भारताने अत्यंत आधुनिक सुखोई 30 MKI आणि राफेल फायटर जेट्स तैनात ठेवले आहेत, जे काही मिनिटात चीनच्या कोणत्याही हालचालींचा वेध घेऊ शकतात. BSF बांगलादेश सीमेवर आणि SSD नेपाळ भूतान सीमेवर 24 तास कडक पहारा देतात. त्यामुळे इथे गुप्तपणे घुसखोरी करणे अशक्य आहे. सुरक्षेशिवाय भारताने प्लॅन B वरही वेगाने काम केले आहे. जर युद्धाच्या स्थितीत सिलिगुडी कॉरिडॉरवर काही संकट आले तर भारताकडे इतर कोणते पर्याय आहेत हे पाहूया. भारताने या भागातील रस्ते आणि रेल्वे नेटवर्क इतके मजबूत केले आहेत की लष्कराची हालचाल अत्यंत वेगाने होऊ शकते. भारताने बांगलादेश सोबत आपले संबंध खूप सुधारले आहेत. चितगाव पोर्ट आणि मोंगला बंदराच्या माध्यमातून थेट ईशान्य भारतात जाण्यासाठी करार करण्यात आले आहेत. तसेच बांगलादेशमधून जाणारे रेल्वे मार्ग आणि ट्रान्झिट रूट विकसित केले जात आहेत. म्यानमारच्या माध्यमातून समुद्रावरून थेट मिझोराममध्ये प्रवेश करण्यासाठी देखील भारत एक मोठा कॉरिडॉर बनवत आहे. म्हणजेच भारत आता केवळ एकाच रस्त्यावर अवलंबून राहिलेला नाही. परंतु चिकन नेकला केवळ बाह्य शत्रूंचाच नाही, तर काही अंतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. हा भाग नेपाळ आणि बांगलादेशाच्या सीमांना लागून असल्याने येथे
इल्लीगल मायग्रेशन, मानव तस्करी आणि अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच चिकन नेक हा पर्यटनाच्या दृष्टीने आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला भाग असल्याने इथे होणारी वाहतूक कोंडी देखील लष्कराच्या दृष्टीने एक मोठे आव्हान ठरते. तर मित्रांनो, 22 किलोमीटरची ही छोटी जमीन दिसायला जरी नाजूक असली तरी भारताने तिला लोखंडी चिलखत घातले आहे. चीन कितीही प्रयत्न करो, भारताची मान वाकवणे आता सोपे राहिलेले नाही. तुम्हाला काय वाटते, चीन भविष्यात पुन्हा डोकलामसारखी हिंमत करेल का? आणि भारताने बांगलादेश सोबत केलेले करार या समस्येवर कायमचा तोडगा आहे का? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.